विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सातारा, सांगली आणि कोल्हापूर म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र. तर याच्यामधील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे वालचंद कॉलेज पासनं तर थेट बॉटम पर्यंत जी काय कॉलेजेस आहेत त्या 3 जिल्ह्यामध्ये त्या सर्वांची यादी मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर त्या कॉलेजची रँकिंग काय आहे, म्हणजे कॉलेज टियर 1चं आहे, कॉलेज टियर 2चं आहे किंवा कॉलेज टियर 3चं आहे, हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कट ऑफ. कॉलेजचा लास्ट इयरचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये असणारे हायेस्ट पॅकेज, लोएस्ट पॅकेज, किती प्लेसमेंट आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करत असताना खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल मिस करायचा नाही. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता ह्या चॅनलवर आलायस तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण सेम यासारखा टॉपिक मी मुंबई रिजनवर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पुणे रिजनवर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तर त्या सर्व कॉलेजेसबद्दल मी तुम्हाला असा डाटा तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, फक्त एक सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपल्या चॅनलला. बरं, आता डायरेक्ट व्हिडिओ मी सुरू करतो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्या काउन्सिलिंग बद्दल. तर आपल्या 2 बॅचेस आहेत काउन्सिलिंगच्या. क्लासिक बॅच आहे, प्रीमियम बॅच आहे. पूर्ण फीचर्स डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केलेत. तर नक्की तिथे रीड करा किंवा हा इथं माझा नवीन नंबर प्रोव्हाईड करतोय. तर या नंबरवर आता पहा, ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. त्याच्यानंतर भरपूर कॉल वगैरे येत आहेत, बरोबर. त्याच्यामुळे जास्त फोकस करा की व्हॉट्सअप मेसेज करा. जर काउन्सिलिंग परचेस करायची असेल तर डायरेक्टली परचेस करा. तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट वगैरे किंवा आमच्यातर्फे कॉल हा नक्की येणार आहे. सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करणार आहोत. बरं, आता मेन व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर पहा, तर ही लिस्ट आहे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामधील कॉलेजेसची. आता याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर कुठली कुठली कॉलेजेस आहेत. तर पहा, कोल्हापूर विभाग आपण आधी घेऊया. तर कोल्हापूरमध्ये जर पाहिलं आपण तर पहिलं कॉलेज आहे कोल्हापूरचं खूप नामांकित कॉलेज, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर म्हणजे KIT कॉलेज आपलं. खूप चांगलं आहे कोल्हापूरमधलं कॉलेज. त्याच्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे, ओके, कोल्हापूरचं याचं जर आपण कट ऑफ पाहिला तर कट ऑफ किती आहे? 95.96 हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा फर्स्ट राउंडचा 2025चा ओपनचा कट ऑफ आहे आणि सगळ्यांचा कट ऑफ त्याच पद्धतीने प्रोव्हाईड केलाय. आता KIT हे टियर 2चं कॉलेज आहे, बरोबर. त्याच्यानंतर ॲव्हरेज पॅकेज वगैरे, हायेस्ट सॅलरी वगैरे इथं तुम्हाला प्रोव्हाईड केलंय. बरं, KIT झालं. KITच्या नंतर नेक्स्ट कोणतं कॉलेज आहे, तर ते आहे इचलकरंजीचं कॉलेज DKTE. DKTE म्हणजे काय? दत्ताजीराव कदम. ओके. तर हे कॉलेज पण बेस्ट कॉलेज आहे. 92 पर्सेंटाईल त्याचा कट ऑफ आहे. टियर 3 मध्ये हे कॉलेज येतं. 4 ते 4.5 लाख याचं ॲव्हरेज पॅकेज आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर विभागातील तिसरं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. कोल्हापूरमधलं हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. कॉलेज थोडंसं नवीन आहे आता सध्या. त्याच्यामुळे कट ऑफ थोडासा कमी आहे. मग ज्यांना कमी पर्सेंटेज असेल आणि गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल तर नक्की या कॉलेजला प्रेफर करायचंय. नंतर कोणतं आहे, तर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर. कोल्हापूरचं DY पाटील. कसबामध्ये हे कॉलेज आहे, कसबा बावडा. खूप चांगलं कॉलेज आहे. मी पर्सनली व्हिजिट केलंय. कॅम्पस वगैरे किंवा एरिया जो आहे तो खूप चांगला आहे आणि कसबा म्हटलं थोडंसं आउटसाइड पडतं, अफोर्डेबल एरिया आहे. बरं, कसब्यामधलं हे कॉलेज आहे. त्याचं 88 पर्सेंटाईल हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे TKIT, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारणानगर कोल्हापूर. आता वारणानगरपासून ते कोल्हापूरपासून थोडंसं आउटसाइड पडतं, एक 20-30 किलोमीटर. पण खूप चांगलं कॉलेज आहे TKIT, तात्यासाहेब कोरे. आता तुम्ही हे बाकीचे डिटेल्स तर रेफर कराच. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. भारती विद्यापीठचं हे कॉलेज आहे. आता भारती विद्यापीठ म्हटलं तर खूप चांगला कॅम्पस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात आणि वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे कोल्हापूरमधलं भारती विद्यापीठ. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूरची जी आपली युनिव्हर्सिटी आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी, तर त्याच्या अंडर त्यांचंच इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्याला काय म्हणतो आपण, डिपार्टमेंट ऑफ इंजिनिअरिंग. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गडिंग्लज. तर गडिंग्लजचं हे कॉलेज आहे, गजानन महाराज कॉलेज गडिंग्लजचं. कोल्हापूरमधलाच तालुका आहे गडिंग्लज. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर डॉक्टर DY पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. ओके. DY पाटील प्रतिष्ठानचं हे कॉलेज आहे कोल्हापूरमधलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इचलकरंजी. इचलकरंजी हे देखील कोल्हापूरमध्ये येतं. इचलकरंजी हा एक तालुका आहे आणि तिथलं हे कॉलेज आहे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके. मी वाटल्यास थोडीशी लिस्ट ही अजून झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं, शरद इन्स्टिट्यूट झालं. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर. बापूजी साळुंखे हे कोल्हापूरमधलं कॉलेज आहे. थोडंसं नवीन कॉलेज आहे, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ वगैरे इथं काय थोडासा कमी दाखवतोय. ओके. त्याच्यानंतर तिसरं नेक्स्ट कॉलेज आहे
न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, NIT कोल्हापूर. जर तुम्ही आपल्या चॅनलशी अगोदरपासून कनेक्टेड असाल तर आपण जे रिव्ह्यू शूट केले होते मुलाचे आणि नेक्स्ट इयर पण आपण करणार आहेत, तर ते रिव्ह्यूज आपण NIT कोल्हापूर या कॉलेजमधनं बहुतांश फर्स्ट अटेम्प्टचे रिव्ह्यूज पूर्ण तिथनं शूट केले होते. NIT कोल्हापूर खूप चांगलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर AD शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, हे देखील चांगलंच आहे. त्याच्यानंतर अप्पासाहेब एलाईस सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, हे देखील एक चांगलंच कॉलेज आहे. जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील ना तर NIT AD शिंदे हे अप्पासाहेब कॉलेज ओके. त्याच्यानंतर ना बापूजीराव साळुंके, बापूजी साळुंके, तर या कॉलेजेसकडे तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. काही एक प्रॉब्लेम नाहीयेत. कोल्हापूरचे वन ऑफ द लिडिंग हे कॉलेजेस आहेत. बर, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहूया सांगलीमधील कॉलेजेस. तर सांगलीमध्ये कोणकोणते कॉलेजेस येत आहेत? तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली टियर 1चं कॉलेज आहे. 99.07 हा त्याचा कट ऑफ आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी RIT वलवा इस्लामपूर, तर त्या ठिकाणचं हे कॉलेज आहे. RIT कोल्हापूर, ते RIT सांगली. त्यानंतर तिसरं कॉलेज आहे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आष्टा सांगली. अण्णासाहेब डांगे आष्ट्याचं हे कॉलेज आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, या कॉलेजला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सारखी ब्रांच आहे. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा. विटा सांगली मधला एक जिल्हा आहे विटा, तालुका आहे विटा, तर त्या ठिकाणचं कॉलेज आहे आदर्श कॉलेज, वन ऑफ द बेस्ट चांगलंच कॉलेज आहे. नेक्स्ट आहे नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वलवा सांगली, म्हणजे इस्लामपूर मधलंच हे कॉलेज आहे नानासाहेब महाडिक, ते पण चांगलंच आहे सांगलीमधील. जर कमी पर्सेंटेज असेल ना तर नक्की तुम्ही प्रेफर करू शकताय. त्याच्यानंतर संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज, मिरज मधलं हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर सांगली विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस मिरज, हे सुद्धा एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर संजय घोडावतचं पण एक कॉलेज आहे सांगलीमध्ये, ते इथे ऍड करायचं राहिलंय. त्याच्यानंतर PVPIT बुधगाव, ते पण कॉलेज एक आहे PVPIT, ते पण एक चांगलं कॉलेज आहे, ते पण इथे ऍड करायचं राहिलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर जे आपण नेक्स्ट पाहतो आता सातारा. तर साताऱ्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस येतात? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, साताऱ्यामधलं सगळ्यात टॉपचं कॉलेज. आता कराड म्हणजे साताऱ्यामध्येच येतं ना, कराड हा तालुका आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर KBP सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर दौलतराव अहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. दौलतराव अहेर हे कराड मधलं कॉलेज आहे. जर तुम्हाला कराडमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि कमी पर्सेंटेज असतील तर नक्कीच दौलतराव अहेर तुमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे, साताऱ्याचा वाढे फाटा इथं यशोदा कॉलेज आहे, चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सातारा, साताऱ्यामधलं हे एक चांगलंच कॉलेज आहे. त्याच्यानंतर कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा. त्याच्यानंतर श्री संत कृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कराड. त्याच्यानंतर अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. त्याच्यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण, फलटण तालुका, साताऱ्यामधला फलटण एक तालुका आहे, तर तिथलं कॉलेज आहे फलटण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण. आणि त्याच्यानंतर लेट लेट नारायणदास भानदास चांदबाबा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सातारा, तर हे कॉलेजेस आहेत. मग एकंदरीतरित्या आपण पाहिले सातारा, सांगली आणि कोल्हापूर, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढे ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये आता PVPIT हे ऍड करायचं राहिलंय आणि संजय घोडावत इन्स्टिट्यूट जे आहे तर ते याच्यामध्ये ऍड करायचं राहिलंय. म्हणजे एकंदरीत आपल्याला एवढी कॉलेजेस मिळत आहेत. मग जर तुमचा प्लॅनिंग असेल, तुम्हाला या साईटला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही ही लिस्ट प्रेफर करू शकता. पण जर हायर पर्सेंटाईल असतील तुम्हाला तर याच्यातले कोणते कोणते कॉलेज तुमच्यासाठी चांगले आहेत हायर पर्सेंटाईलसाठी? तर वालचंद आहे, KIT आहे, RIT कॉलेज आहे, अण्णासाहेब डांगे पण आहे आपण म्हणू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट कराड आहे, त्याच्यानंतर TKIT वगैरे, हे एक रेप्युटेड कॉलेज आहेत आणि चांगलेच कॉलेजेस आहेत. मग आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. लिंक कुठं ना कुठेतरी शेअर करा, मित्राला शेअर करा. कारण कसं आहे, ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस ह्या लिस्टची खूप गरज तुम्हाला पडणार आहे. आणि स्पेशली काय कशाची गरज पडणार आहे? ह्या इन्स्टिट्यूट कोडची तुम्हाला एक गरज पडणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपला एकही व्हिडिओ मिस करू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ऑल द बेस्ट.